हाय मंडळी, मी बनवणार आहे बेसन पिठाच्या पुरीचे लाडू। त्यासाठी मी 2 वाटे बेसन पीठ घेतले। बेसन पीठ असतं आपल्याला हाताने टाकून मळून घ्यायचे। त्याचा उंडा बनवायचा आहे त्याच्या पुऱ्या पाडण्यासाठी। आता मी पीठ मस्त मळून घेत आहे। घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। आपल्या पुऱ्या पडतील अशा थोडं थोडं पाणी टाकून घट्ट पीठ झालं पाहिजे। आपलं पीठ मळून झालंय आता घट्ट। त्यासाठी मी गॅस लावलाय पुऱ्या तळण्यासाठी। कढई गरम करत ठेवली। तुपात तेलात कशात पण तळलं तर चालेल। मी तेल घेतलंय। तेल कडकडीत गरम होऊ द्यायचंय, पुऱ्या छान होतात। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। आपल्या पुऱ्या तयार केली बघा। मी टाकून घेत आहे तेलात। 2 ते 3 पुरे मी तेलात तळून घेत आहे। पुऱ्या व्यवस्थित कलर चेंज होईस तर आपल्याला तळून घ्यायच्यात। लाडू छान होतात। तर मी 3री पण पुरी तेलात टाकली तळायला। या उलटणीनं ती हलवून घेते। याला दामट्याचे लाडू पण म्हणतात। आमच्या इकडे पुरीचे लाडूच म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ पूर्ण बघा। बघा पुऱ्यांचा कलर चेंज झालाय, मस्त लालसर कलर होईस तर पुऱ्या तळून घ्यायच्यात। आता मी चेहऱ्यानं पुऱ्या काढून घेत आहे। आता मी डिशमध्ये काढून घेत आहे। आपल्या पुऱ्या तयार झाल्यात। आता मी पुऱ्याचं मोडून घेत आहे। त्याचे व्यवस्थित मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आपल्याला। पुऱ्याचे त्या पुऱ्या जरा जाडसरच ठेवल्यात म्हणजे मऊ होतात लाडू। आता मी त्या पुऱ्या सगळ्या मोडून घेतलेल्या आहेत। आपल्याला हे सारण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। हाताने मी मस्त पुऱ्यांचे तुकडे करत आहे। व्यवस्थित चुरमा करायचा आपल्याला। दोघा मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी। आपल्याला मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे म्हणजे लाडू छान पाकात मुरतात। हे बघा आपलं सारण मस्त तयार झालं आहे। मी डिशमध्ये काढून घेतलं आहे। कलर पण एकदम छान आला आहे। या साहित्य घेतलं आहे पाकासाठी। मनुके 1 वाटी, पाणी 1 वाटी, साखर आणि वेलची घेतली 3। त्यासाठी मी गॅस लावून घेत आहे। पाक बनवण्यासाठी कढई ठेवली मी। आता पाणी टाकून घेते आधी। 1 वाटी पाणी टाकून घेतले पाक बनवण्यासाठी। तर साखर टाकून घेते 1 वाटी। आपला पाक मस्त छान तयार होतोय। त्याला पाकसारखा हलवीत राहायचंय। मग आपला पाक तयार होतोय। बघा मस्त आपल्याला 10 मिनटं हलवून घ्यायचंय। पाकाला व्हायला वेळ लागतोय। आपला पाक हलवून घेत आहे मी। आपला छान पाक तयार झालाय। चाचणी पण बोलतात। आता हाताला आपल्या एक तारी पाक आपला तयार झालेला आहे। तर आपल्याला हे सारण पाकात टाकून घ्यायचंय। बघा आता मी गॅस बंद केलाय। ते सारण टाकून घेत आहे आणि मिक्स करून घ्यायचंय चांगलं व्यवस्थित, म्हणजे पाक सर्व मिक्स होईल असं व्यवस्थित चमच्यानं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा आता मी मनुके आणि वेलची पावडर टाकून घेत आहे। छान लागतात लाडू, एकदम छान लागतात। आता मी मस्त परत चमच्यानं हलवून घेते। थोडं गरम असतानाच आपल्याला लाडू करून घ्यायचे।
कारण की जरा गरम असताना पटापट होतात लाडू. तर मी लाडू करायला घेतले, जास्त काही गरम नाहीत, त्यामुळे हातानेच करते. लाडू व्यवस्थित आपला तयार झालेला आहे. मी छोटे छोटेच बनवत आहे, कारण की मुलांना छोटेच आवडतात. आपला एक मस्त लाडू तयार झालेला आहे, एकदम छान. आता मी डिशमध्ये काढून घेत आहे. असेच आपल्याला सगळे लाडू बनवून घ्यायचे, खायला पण छान लागतात. गणपती बाप्पा होते त्यामुळं सगळीकडे लाडू मोदक मस्त, मुलांना तर खूपच आवडतात. आता आपले सर्व लाडू डिशमध्ये मी काढून घेतलेले आहेत. बघा, लाडूला कलर पण छान आला, एकदम टेस्टी झालेत. तोंडाला तर पाणीच सुटलंय.